आपलं मार्गदर्शन व्यक्त करावं। उभे असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण खाली बसावं। ज्या जागा या ठिकाणी भरपूर आहे। महापुरुषांनी समाजासाठी देशासाठी स्वतःचं रक्त सांडवलं, या सर्व महापुरुषांना या ठिकाणी वंदन करतो। आज या ठिकाणी अबकड वर्गीकरण स्मरणार्थ हिंदू मतदान महामोर्चा परतूर या ठिकाणी जे काय महाराष्ट्रातून विविध भागातून या ठिकाणी जमलेले सर्व नऊ सैनिक बहादर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो। मित्रांनो, आपला लढा हा संविधानिक लढा आहे। आपण संविधानानुसार लढत आहोत, परंतु काही सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काय भांडवल आहेत ते आपल्या जातीची अवकात काढत आहेत। काहीतरी एका कार्यकर्त्यांनी सांगितलं, सचिन भाऊ म्हणले असं असं बोलले, ते वाईट काय बोलले ते बरोबर आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शोषित पीडित जे काही कमजोर समाज आहे त्यापर्यंत आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं। मित्रांनो, काय सचिन भाऊ काय बोलले, परंतु त्या काही हरामखोर लोकांनी सचिन भाऊला सुद्धा शिव्या घालण्याचं काम केलं। अरे तुम्ही म्हणता एका वाघाला 15 20 जण मारता, 20 जण मारता, आमच्या खंडारे भावावर 4 जण तुम्ही अंधारात वार करता। अरे हरामखोराची औलाद, चॅलेंज करून समोर येण्याचं काम करा संविधान पद्धतीनं। कोण म्हणतं या ठिकाणी संविधानिक उत्तर देऊ शकत नाही, कोण म्हणतं माग पोतराज आहेत। अरे पोतराज नाही, आज आमचाही समाज भरपूर समोर गेलेला आहे। त्या ठिकाणी सुरुवात आमच्या वकील साहेबांनी केली, त्या साहेबांनी केली, नंतर दादरे साहेबांनी केली। या ठिकाणी बरेच आमचे वकील या ठिकाणी उपस्थित आहेत। मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो, आमचा संविधानिक लढा आहे, शांततेने लढा आहे, आमचा लढा सरकारशी आहे। आम्ही आयऱ्या गैऱ्या लोकांशी आमचा लढा नाही मित्रांनो, आम्ही आयऱ्या गैऱ्या लोकांकडे लक्ष देणार नाही। परंतु तुम्ही जर आमची जर अवकात काढत असाल तर चॅलेंज के साथ चॅलेंज करून या, चॅलेंज के साथ या, तुम्ही असं येऊ नका। मित्रांनो, आपण तुम्ही विचार करा, सर्वोच्च न्यायालयाने जो काय निकाल दिला, आणि निकालामध्ये 7 जजेसचा निकाल आहे, आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे। आरक्षण वर्गीकरण तुम्हाला सांगतो देशामध्ये प्रथमतः तेलंगणा राज्यामध्ये झालं। मित्रांनो, त्या ठिकाणी 60 जातीत एसीच्या 15% आरक्षण आहे, त्या ठिकाणी आरक्षण वर्गीकरण लागू झालं। आणि काल परवा एक विधिमंडळात एक काहीतरी काय ओडीटीवर काहीतरी नाव त्याचं, ते काय बोलला, म्हणला आरक्षण वर्गीकरण काय पाहिजे। अरे हरामखोरा, तुझ्या सरकारमध्ये, तुझ्या सरकार असलेल्या तेलंगणा राज्यामध्ये आरक्षण वर्गीकरण होत असेल तर ह्या महाराष्ट्रामध्ये का नाही झालं पाहिजे? त्या ठिकाणी सुद्धा आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे। मित्रांनो, आपण शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण होणार नाही, मिळणार नाही, तोपर्यंत ही समाज शांत बसणार नाही। मित्रांनो, आज आम्ही शांततेने आलेलो आहोत। तुम्ही जर आम्हाला जर शांततेनं पगवत नसाल तर मित्रांनो सांगतो, जर आरक्षण वर्गीकरण झालं नाही तर मित्रांनो सांगतो, त्या देशामध्ये मातंग समाजाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। आजच्या कार्यक्रमानिमित्त सांगतो, एवढंच बोलतो आणि इथं थांबतो। जय लवजी, जय भीम, जय संविधान।